प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, आज आपण देवाच्या मननातून, देवाच्या वचनातून मनन करणार आहोत. नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 5 आणि 6 वचन आपल्यासाठी काय म्हणतं ते आपण पाहूया. परमेश्वरावर पूर्ण मनाने भरवसा ठेव, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आपल्या सर्व मार्गात त्याला मान दे, म्हणजे तो तुझे मार्ग सरळ करी. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन. प्रियजनांनो, पूर्ण विश्वासाची जीवन काय असते ते या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या जीवनात अनेक वेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात की पुढचा मार्ग कळत नाही, समजत नाही, दिसत नाही. कोणत्या मार्गाने आम्ही या संकटांना, या गोष्टींना सामोरे जावं, ज्या समोर आलेल्या गोष्टी आहेत त्याला सामोरे जावं हे कळत नसताना आम्हाला ज्यावेळेस आमचे मार्ग अत्यंत भयानक आणि अडखळण्याचे वाटतात, अशा वेळी आपण आपल्या अनुभवावर, बुद्धीवर किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहत असतो. परंतु प्रियजनांनो, आजचं वचन आपल्याला सांगत आहे, देवाचं वचन आपल्याला सांगते की पूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेव. संपूर्ण मनाने प्रभूला विश्वास दाखव की माझा तुझ्यावर विश्वास आहे. कसा प्रकारे विश्वास? म्हणजे जे काही प्रश्नांचे उत्तर आहेत ते सर्व प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी देवावर भरोसा ठेवणे. आमच्या जीवनातील अनेक असे जे प्रश्न ज्यांना आम्ही सोडवू शकत नाही, अशा प्रश्नांच्या साठी देवावर विश्वास ठेवणे. देवाकडून उत्तर दिसत नसतानाही देवाच्या हातावर आपले जीवन सोपवून देणे म्हणजेच विश्वास. आपल्याला काही कळत नाही तरी आम्ही देवावर विश्वास ठेवतो. असा विश्वास ठेवतो की तो माझ्या संगती असेल, त्याला म्हणतात विश्वास. प्रियजनांनो, आपण जेव्हा प्रार्थनेत देवाचे मार्गदर्शन मागतो ना, त्याच्या वचनानुसार आणि चालत असतो ना, आणि प्रत्येक निर्णयात त्याला प्रथम स्थान जेव्हा आम्ही देतो ना, तेव्हा तो आपल्या जीवनाचा मार्ग कितीही वाकडा असू दे तो सरळ करतो. कधी तो परिस्थिती बदलतो, तर कधी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सामर्थ्य देतो. बऱ्याच वेळेस आपल्याला परिस्थितीमधून जाण्यासाठी तो आपल्या बरोबर राहतो. वाईट परिस्थितीतून जाण्यासाठी तो आपल्या बरोबर राहतो. पण कधी कधी परिस्थिती आपल्या हक्काच्या, आपल्या बुद्धीच्या, आपल्या ताकदीच्या बाहेर असेल तर परमेश्वर ती परिस्थितीच बदलून टाकतो. असा देव सामर्थ्यशाली आहे, असा देव प्रभावी आहे. प्रियजनांनो, आजच्या वचनामध्ये आपण आपल्या जीवनात याचा काय उपयोग करून घेऊ शकतो? प्रियजनांनो, दिवसाची सुरुवात प्रार्थना आणि बायबल मनन आणि वाचनानं करा. प्रत्येक निर्णयापूर्वी देवाचे मार्गदर्शन मागा. परमेश्वराला विनंती करा की हे प्रभू, तुझं मार्गदर्शन आजच्या दिवसासाठी मला पाहिजे आहे. संकट येतच राहतील, त्या संकटात घाबरण्याच्या ऐवजी देवाच्या पवित्र सामर्थ्यशाली अभिवचनावरती विश्वास ठेवा. प्रियजनांनो, यावर आधारित आपल्याला अनेक वचन बायबलमध्ये पाहायला मिळतील की आम्ही देवावरती अवलंबून असलं पाहिजे. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवला पाहिजे. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 5 वचन असं सांगतं, आपला मार्ग परमेश्वरावर सोपव, म्हणजे तो ते सरळ करेल. यशायाचं पुस्तक 26 अध्याय 4 वचन असं सांगतं, सदैव परमेश्वरावर भरोसा ठेव, म्हणजे तो तुझा पाठीराखा होईल. इर्मया 17 अध्याय 7 वचन असं सांगतं की जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो धन्य. म्हणून प्रियजनांनो, आमची प्रार्थना असली पाहिजे की हे स्वर्गीय पित्या, माझ्या स्वतःच्या समजुतीवर किंवा माझ्या स्वतःच्या ताकदीवर नव्हे तर तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास मला शिकव. माझ्या प्रत्येक निर्णयात तुझे मार्गदर्शन मला मिळू दे. माझे मार्ग सरळ कर आणि तुझ्या इच्छेनुसार चालण्याचे सामर्थ्य तू मला दे. ही प्रार्थना आमची रोज असली पाहिजे. प्रियजनांनो, या विचारानं आजचा दिवस मी परमेश्वरावर सोपवत तुमच्या जीवनासाठी आणि तुम्हाला आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. आमेन.